राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व गौ शाखेचे पालक मुन्ना शेठ रस्सीवालेंच्या वतीने रक्षाबंधन उत्साहात संपन्न। याबाबत अधिकृत तसे की राष्ट्रीय सेवक संघ राष्ट्र बळकटीकरण आणि राष्ट्र संघशक्तीचे भावना जागवत असतानाच समस्त भारतीयांच्या उत्कर्षासाठी जनहिताचे विविध उपक्रम राबवित असतो। जनहिताचे विविध उपक्रम राबवित असताना त्यात भेदभावाचा कुठलाही अंश नसतो। तरीही विशिष्ट हेतूने प्रेरित होऊन दुर्दैवाने संघावर भेदभावाचा आरोप केला जात असतो। हा आरोप किती निरर्थक आहे हे साबित करणारा देखणा आणि लक्षवेधी रक्षाबंधनाचा कार्यक्रम धुळ्यातील एका दलित वसाहतीत राखी पौर्णिमेच्या निमित्ताने दिनांक 19 ऑगस्ट 2024 रोजी संपन्न झाला। धुळ्यातील अवधान परिसरातील औद्योगिक वसाहत लगतच्या दलित वस्तीत अवधान गावाचे माजी सरपंच तथा सेवानिवृत्त मुख्याध्यापक रवींद्र मोरे यांच्या सहकार्याने व संघाच्या गौ शाखेचे पालक मुन्ना शेठ रस्सीवाले तथा दिनेश गिंदोडिया यांच्या प्रेरणेने सुप्रसिद्ध उद्योजक कैलास सेठ अग्रवाल यांच्या प्रमुख उपस्थितीत या रक्षाबंधनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। तर कार्यक्रमाप्रसंगी सुरुवातीला प्रार्थनेने ध्वजवंदन करण्यात आले। दिनेश गिंदोडिया आणि रवींद्र मोरे यांच्या हस्ते ध्वजाला राखी बांधत ध्वजवंदना करण्यात आली। तदनंतर प्रार्थना होऊन दलित वसाहतीतील भगिनींनी मुन्ना शेठ व दिनेश गिंदोडिया, कैलास अग्रवाल, रवींद्र मोरे यांच्यासह उपस्थित सर्व स्वयंसेवक बांधवांना राख्या बांधल्या, बंधुभाव व्यक्त केला। या निमित्ताने या ठिकाणी कैलास अग्रवाल, रवींद्र मोरे यांनी आपले संयुक्तिक मनोगत व्यक्त केले। पालक दिनेश गिंदोडिया यांनी सर्वांचे आभार मानले, तर संघाचे नगर कार्यवाह अमोल दुसाने आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी योगदान दिले। कार्यक्रमाला दलित वस्तीतील बहुसंख्य बंधू भगिनी या ठिकाणी उपस्थित होत्या।